आरक्षणाकडे राजकारण म्हणून बघताच करणार आहे. इथला तो मराठा समाज आहे, त्याच्यातला 88% मराठा समाज हा अल्पभूधारक आहे. अनेकांच्या झोपड्या आहेत, अजून पक्की घरं पण नाहीत. आपला पाहण्याचा दृष्टिकोन मराठा समाजाकडे हा सत्ताधारी समाज म्हणून पण त्या सत्ताधारी समाजामधले फक्त 5% लोक हे, म्हणजे 95% लोक हे अत्यंत गरीब, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली. त्याच्यातले जवळजवळ 70% लोक मराठा समाजातले दारिद्र्य रेषेखाली आहेत. हे सगळं चित्र बघितल्यानंतर त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण ही त्यांची अनेक वर्षाची मागणी मान्य करणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं सरकारने समाजहिताच्या दृष्टीने नेमका शाहू महाराजांचा आज दिवस असताना त्याच दिवशी ही बातमी येते, म्हणजे काल कन्फर्म केली गव्हर्नमेंटने, ती पार्श्वभूमी शाहू महाराजांची होती. मला वाटतं शाहू महाराजांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. मी आरक्षणाचा फायदा तोट्याकडे बघतच नाही. राजकारण सगळ्याच गोष्टी करण्यात मला स्वारस्य नाही. गरिबाला मदत केली पाहिजे, परिणामांची चिंता करता कामा नये. इथल्या ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ही शिकवण शाहू फुले आंबेडकरांची या महाराष्ट्रात आहे. इथल्या दोन दबळ्यांच्या मागे उभे राहा, त्यांना मजबूतीने उभे करा. की ह्या शिकवणीसाठी कधी जर राजकीय तोटा झाला ते सहन करण्याची ताकद पाहिजे, पण आपण गरिबांबरोबर उभं राहिलं पाहिजे. ही शिकवण आपण अंगीकारली पाहिजे.